नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दिवाळीचे सगळे पदार्थ। सर्वप्रथम आपण पाहूयात बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते। मी इथे पॅन मध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि 500 ग्राम बेसन घेतलेलं आहे। हे बेसन मी या तुपामध्ये छान खमंग खरपूस असं भाजून घेणार आहे। एकदम तूप ओतायचं नाही, जसं लागेल तसं तूप ओतत जायचं। जेव्हा आपण चण्याचं पीठ भाजतो तेव्हा सर्वप्रथम बेसनाचं पीठ तूप जास्त करून ॲब्झॉर्ब करतं, पण हळूहळू बेसन जेव्हा जास्त प्रमाणात भाजलं जातं तेव्हा बेसन आपोआप तूप सोडतं। म्हणून तूप आपण गरजेपुरतं जसं लागेल तसंच टाकायचं। बेसनाचे लाडू करताना पेशन्स खूप महत्त्वाचे असतात। 500 ग्राम चण्याचं पीठ भाजण्यासाठी सुमारे पाव किलो तुपाचा वापर करा, म्हणजे बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट होतात। पीठ छान खरपूस भाजून झालेला आहे। आता यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा थोडासा शिंतोडा घालायचा, म्हणजे आपले बेसनाचे लाडू छान दाणेदार होतात। तुम्ही पाहू शकता जेव्हा मी पाण्याचा शिंतोडा टाकला तेव्हा इथे कसा फेस आलेला आहे, यामुळेच आपले बेसनाचे लाडू खूप सुंदर होतात। आता हे बेसन तुपामध्ये खूप छान प्रकारे भाजून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं लिक्विड झालेलं आहे, पण काळजी करण्याची गरज नाही। आता आपण हे एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। हे बेसन छान थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पिठी साखर। जसं मिश्रण थंड होत जातं तसं ते घट्ट होत जातं। कोणताही गोड पदार्थ करताना आपण नेहमी निम्मा किंवा निम्म्यापेक्षा जास्त साखर किंवा गूळ घालतो। आता मी इथे घेतलेली आहे 500 ग्राम बेसन, म्हणून इथे मी 300 ग्राम पिठी साखर घेणार आहे। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही 350 ग्राम पिठी साखर ही घेऊ शकता। यामध्ये चवीसाठी आपण वेलची पूड घालणार आहोत। संपूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि मस्त गोल गोल बेसनाचे लाडू बांधून घ्यायचे। आता वळूयात आपल्या पुढच्या रेसिपीकडे, म्हणजेच अनारशाकडे। अनारशासाठी मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अनारशासाठी तांदूळ निवडताना ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही, ज्या तांदळाचा भात असा शिजवल्यानंतर फडफडीत होतो, असा तांदूळ घ्यायचा। इथे मी रॅशनिंगचा 2 वाटी तांदूळ इथे मी घेतलेला आहे। हा तांदूळ आपण 3 दिवस भिजत ठेवायचा। रोज रात्री पाणी मात्र बदलायचा, नाहीतर तांदळाला वास येतो। 4थ्या दिवशी मी इथे हा तांदूळ स्वच्छ धुवून निथळून असा सुती कपड्यावर वाळत घातलेला आहे। एक साधारण 3 तास मी आता हा तांदूळ इथे सुकत ठेवणार आहे। पंख्याखाली किंवा उन्हात अजिबात ठेवायचा नाही। 3 तासानंतर आता थोडे तांदूळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी बारीक पिठासारखे दळणार आहे। हे पहा, असं बारीक दळून घ्यायचं आणि मैदा चाळणीच्या चाळणीने हे पीठ मी चाळून घेणार आहे। आता आपण यामध्ये घालूयात चिरलेला गूळ। जेवढा वाटी पीठ आहे तेवढा वाटी गूळ घालायचा आणि गूळ हा एकदम असा बारीक चुरा घालून, म्हणजे किंवा सुरीने कापून घालायचा। आता हाताच्या सहाय्याने हे पीठ आणि हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा। आता मिश्रण थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकदा ते 2दा फिरवून त्याचा छान गोळा करून घ्यायचा आणि हे गोळे एका कंटेनरमध्ये भरून तुम्ही 3 दिवस बाजूला नॉर्मल टेम्परेचरमध्ये बाजूला ठेवून द्यायचे। 3 दिवसानंतर हे गोळे बाहेर काढायचे आणि जेवढे तुम्हाला अनारसे करायचे आहे तेवढं पीठ हाताच्या सहाय्याने छान चुरा करून मस्त मळून घ्यायचं। जर तुम्हाला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दुधाचा शिंतोडा किंवा केळंही घालू शकता। अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं। हाताच्या सहाय्याने छोटे पेढे करून छान अनारसे करून घ्यायचे। हे अनारसे खसखसमध्ये घोळवून तळून घ्यायचे आणि अनारसे नेहमी तुपामध्ये तळायचे। तेलामध्ये तळले तर ते एवढे छान लागत नाही, पण जर तुम्ही तुपामध्ये तळले तर खूप सुंदर लागतात। हे पहा, असं कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन एक मध्यम आचेवर हे अनारसे छान तळून घ्यायचे। ह्यात जास्त मोठा करायचा नाही, मध्यम ते मंद आचेवर तळायचे, म्हणजे आतूनही खरपूस भाजून निघतात। आणि उरलेलं पीठ तुम्ही कंटेनरमध्ये घालून ते कंटेनर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। हे पीठ तुम्ही अगदी 4 ते 6 महिनेही आरामात वापरू शकता।
जेव्हा तुम्हाला अनारसे करायचे तेव्हा पीठ बाहेर काढायचं, थोडंसं मळायचं. तुम्हाला जर ते पीठ थोडंसं कडक वाटत असेल तर त्याच्यात थोडंसं दूध घालायचं किंवा थोडंसं केळं घालायचं. छान मळून त्याचे अनारसे तुपामध्ये गरम गरम करून खायचे. आता वळूयात आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे, ते म्हणजे कळीच्या लाडूकडे. कळीच्या लाडूसाठी मी इथे 500 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे. छान चाळणीने इथे मी ते चाळून घेणार आहे. त्यामध्ये घालूयात थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ आणि हळद पिठामध्ये छान मिक्स करून पाणी ओतून मस्त शेव पाडण्यासाठी बॅटर करून घ्यायचं. बॅटर थोडंसं घट्ट करायचं. हे पहा, अशा पद्धतीने असं थिकनेस पाहिजे बॅटरचा. आता हे बॅटर आपण साच्यामध्ये घालून मस्त शेव पाडून घेणार आहोत. शेव नेहमी थोडीशी मध्यम आचेवरच तळायची, जास्त मोठ्या गॅसवर तळायची नाही, नाहीतर ती कडक होते. जास्त पण कडक करायची नाही. थोडीशी शिजली की लगेच एका परातीमध्ये काढून घ्यायची. दुसरा घाणा घालायचा आणि दुसरा घाणा तेलात सोडल्यावर तोपर्यंत ही शेव गरम गरम असतानाच हाताने चुरायची. जर शेव थंड झाली तर ती चुरली जात नाही, म्हणून शक्यतो गरम गरम असतानाच ही शेव चुरून घ्यायची. तरी तुम्हाला जर शेव चुरताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकदा मिक्सरमधून ती फिरवू शकता. शेव चुरून झाल्यावर इथे आपण यामध्ये आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि वेलची पूड घालायची. मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून इथे साखरेचा पाक आता मी तयार करून घेणार आहे. 500 ग्रॅम चण्याचं पीठ मी घेतलं होतं, म्हणून मी इथे 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखर पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल एवढं पाणी घालायचं आणि 1 तारी पाक आपण आता इथे बनवून घेणार आहोत. हा 1 तारी पाक माझा बनवून झालेला आहे. गरम गरम पाक या शेवमध्ये ओतायचा, छान मिक्स करायचा आणि 1 ते 2 तास हा पाक या शेवमध्ये मुरवून देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा. आणि 2 तासानंतर पाक या शेवमध्ये छान मुरल्यानंतर त्याचे मस्त गोल गोल लाडू वळून घ्यायचे. कळीचे लाडू जास्त दिवस टिकत नाही, त्याला बुरशी लागते. यासाठी महत्त्वाची टीप अशी, डब्यातून 2 दिवसातून एकदा बाहेर टोपामध्ये काढून ठेवावेत, म्हणजे हे कळीचे लाडू जरा जास्त दिवस टिकतात. चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या चौथ्या रेसिपीकडे, ती म्हणजे शंकरपाळी. शंकरपाळी बनवताना तूप, दूध आणि साखर या सगळ्या गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या. समप्रमाणात म्हणजे जर 1 वाटी दूध घेतलं तर 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घ्यायची. हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर हे मिश्रण फाटण्याची दाट शक्यता असते. आता 4 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि हे मिश्रण हलकंसं कोमट झाल्यावर या मैद्यामध्ये ओतून घ्यायचा आणि त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गोड खात असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवूही शकता. हे पीठ अगदी चपातीच्या पिठासारखं मऊसर मळायचं नाही, हलक्या हाताने मळायचं. आणि आता हे पीठ 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटानंतर याची अशी जाडसर पोळी बनवून घ्यायची आणि शंकरपाळ्या कापून घ्यायच्या. शंकरपाळ्या थोड्याशा जाडसर ठेवल्या की त्या खुसखुशीत होतात आणि जर पातळ ठेवल्या तर त्या कडक होतात, म्हणून थोड्याशा जाडसरच ठेवायच्या. मध्यम आचेवर या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर बाहेरून त्या अगदी काळपट रंगाच्या होतात आणि आतून प्रॉपर शिजल्या जात नाहीत. सोनेरी रंगावर मस्त शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. हलक्याशा थंड झाल्यानंतरच त्या डब्यामध्ये भरायच्या. चला तर मंडळी, आपली 5वी रेसिपी आहे ती म्हणजे पुडाची करंजी. मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं आणि हे तूप या पिठामध्ये छान चोळून घ्यायचं. हाताच्या साहाय्याने जर तुम्ही मूठ बांधली तर त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन बरोबर पडलेलं आहे. आता थंड पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ 2 ते 2.5 तासासाठी बाजूला ओल्या फडक्याने झाकून ठेवून द्यायचं.
आता करंजीचं सारण तयार करायला घेऊया। त्यामध्ये मी इथे घातलेलं आहे 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी गूळ, चवीपुरतं मीठ घालायचं आणि वेलची पूड घालायचं। तुम्ही हे सारण वेगळ्या पद्धतीनेही बनवू शकता। गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता, त्यामध्ये थोडासा भाजलेला रवाही घालू शकता। सारण हे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असावं। सारण झाल्यावर इथे आपण आता साठा तयार करून घेऊयात। तुपामध्ये थोडासा मैदा मिक्स करून घ्यायचा आणि साठा तयार करून घ्यायचा। मी मैद्याच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। चपातीसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्या। खाली एक पोळी ठेवलेली आहे, त्यावर आता मी साठा लावलेला आहे। त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा साठा लावून घेतलेला आहे। पुन्हा तिसरी पोळी ठेवलेली आहे आणि आता ह्याचा छान मस्तपैकी रोल करून घ्यायचा। बोटाच्या साहाय्याने दाब देऊन हा रोल छान गोल गरगरीमध्ये फिरवायचा आणि असा सुरीच्या साहाय्याने कट करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने दाब देऊन आता आपण लाटण्याने छोटीशी पोळी लाटून घेणार आहोत। पोळी लाटल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि बोटाच्या साहाय्याने पोळीच्या दोन्ही बाजूच्या कडा एकमेकांना चिटकून घ्यायच्या। कडा प्रॉपर चिटकवून घ्यायच्या, नाहीतर काय होतं, तेलामध्ये जेव्हा आपण करंजी टाकतो आणि जेव्हा या कडा प्रॉपर चिटकवलेल्या नसतात तेव्हा करंजी फुटते आणि सगळ्या तेलामध्ये तो खोबऱ्याचा किस मिक्स होऊन तेलाची पूर्ण वाट लागते। आता या तयार झालेल्या करंज्या मस्त मध्यम आचेवर तेलामध्ये खरपूस अशा तळून घ्यायच्या। चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या 6व्या रेसिपीकडे, ती म्हणजे नानकटाई। नानकटाईसाठी मी इथे 1 चमचा तूप आणि 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे। आता हे दोन्ही जिन्नस एकत्र करून 5 ते 10 मिनिटं छान फेटून घ्यायचे। यामध्ये अशी हवा भरली पाहिजे आणि हे मिश्रण फ्लफी झालेलं पाहिजे। आता या मिश्रणामध्ये घालूया 1 वाटी मैदा, अर्धा वाटी चण्याचं पीठ, पाव वाटी रवा, चवीनुसार वेलची पूड आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालूया। हे मिश्रण चाळणीच्या साहाय्याने सगळं मस्त चाळून घेऊन आपण आधी केलेल्या बॅटरमध्ये घालून मस्त पीठ मळून घ्यायचं। आपण जे नानकेट करणार आहे ते नानकेट आपण कोणत्याही बेकरीमध्ये किंवा ओव्हनमध्ये नाही भाजणार आहोत, तर भाजणार आहोत अप्पे पात्रामध्ये। मी इथे आता या मळलेल्या पिठाचे छान छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। अप्पे पात्रामध्ये बसतील अशाच आकाराचे गोळे बनवायचे, म्हणून मी इथे छोटासा चमचा घेतला होता। बनवलेले गोळे अप्पे पात्रामध्ये ठेवून त्यामध्ये ड्रायफ्रूट पेरलेले आहेत। आता जाड लोखंडाचा तवा मी गॅसवर ठेवलेला आहे आणि या तव्यावर हे अप्पे पात्र ठेवायचं आणि झाकण ठेवायचं। पहिले 5 मिनिट गॅस मोठा करायचा, म्हणजे त्यामुळे तवा तापेल आणि तव्यामुळे वरचं अप्पे पात्रही तापेल। आणि पुढच्या 5 मिनिटांनंतर अगदी मंद गॅस करायचा आणि 20 मिनिटं हे अप्पे पात्र असंच गॅसवर ठेवायचं। 20 मिनिटांनंतर झाकण काढल्यावर आपण पाहू शकता अशा पद्धतीने खालची साईड पूर्ण बेक झालेली आहे। आता मी पलटी मारून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा या आणि गरम पात्रामध्येच दुसरी बाजू आपोआप भाजली जाते। 10 मिनिटं नानकेटची दुसरी बाजू या गरम पात्रामध्ये झाकण ठेवून भाजून द्यायची। 10 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि आता हे पहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर नानकेट आपले रेडी झालेले आहेत। अशा पद्धतीने मी ओव्हनमध्ये किंवा बेकरीमध्ये न करता हे नानकेट अप्पे पात्रामध्ये केलेले आहे। चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या 7व्या रेसिपीकडे, ती म्हणजे बनवूयात भाकरवडी। भाकरवडीसाठी मी इथे घेतलेला आहे 2 वाटी मैदा, 4 मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ओवा घातलेला आहे। थोडीशी हळद घालायची आणि 2 मोठे चमचे भरून कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं। हाताच्या साहाय्याने हे सगळे जिन्नस असे छान चोळून घ्यायचे। जेव्हा तुम्ही मूठ दाबता तेव्हा या पिठाचा असा गोळा झाला पाहिजे, म्हणजेच आपलं मोहन अगदी बरोबर पडलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी ओतून या पिठाचा घट्टसर गोळा करून घ्यायचा। पीठ अगदी घट्ट मळायचं।
आता हे पीठ ओल्या फडक्याने झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत भाकरवडीसाठी सारण बनवून घेऊयात। एका पॅनमध्ये 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे खसखस, 2 चमचे सफेद तीळ खरपूस भाजून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घ्यायचे। यामध्ये घालायचं 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला किस, 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर, शेव, आंबट गोड चिंचेची चटणी, हे सगळे जिन्नस घालून छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आणि मस्त सारण तयार करून घ्यायचं। आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याची छान पोळी लाटून घ्यायची। चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आणि बाजूच्या ह्या कडा कापून टाकायच्या आणि असा स्क्वेअर करून घ्यायचा। त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून सारण टाकायचं। लाटण्याच्या सहाय्याने छान असं पातळ पेरून घ्यायचं, लाटून घ्यायचं आणि याचा रोल करून याच्या कडा पाण्याच्या सहाय्याने बंद करून असा रोल पॅक करायचा आणि छोट्या छोट्या भाकरवडी कापून घ्यायच्या। आता या मस्त गोल गरगरीत भाकरवडी आपण मध्यम आचेवर तेल गरम करून तेलामध्ये छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या। तर चला मंडळी, आता वळूयात आपल्या 8व्या रेसिपीकडे, ती म्हणजे भाजणीची चकली। भाजणीसाठी मी इथे घेतलेले आहेत 2 मोठे वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे, पाव वाटी साबुदाणे, 20 ग्रॅम धने, 20 ग्रॅम जिरे आणि 15 ग्रॅम काळी मिरी। आता तांदूळ स्वच्छ धुवून सुक्या फडक्यावर छान पंख्याखाली वाळून द्यायचे आणि डाळी ओल्या फडक्याने पुसून घ्यायच्या। आता हे सगळे जिन्नस सुकल्यानंतर एक एक करून कढईमध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे। थंड झाल्यावर मस्त चक्कीवरून दळून आणायचे। आता मी इथे कढईमध्ये 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत 3 मोठे चमचे तीळ, 3 मोठे चमचे ओवा, 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे चकली मसाला, 1 मोठा चमचा मीठ आणि 2 पळ्या तेल आणि याला छान ढणढणीत उकळी घ्यायची। गॅस कमी करायचा आणि यामध्ये बसेल एवढी भाजणी घालायची आणि हे पीठ एक 10 मिनिटं गॅस बंद करून वाफून घ्यायचे। त्यानंतर एका परातीमध्ये हे पीठ असं काढायचं। थंड झाल्यावर छान मळून घ्यायचं आणि हे पीठ अर्धा तास बाजूला तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ छान मुरतं। अर्ध्या तासानंतर अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर या चकल्या तळून घ्यायच्या। चकली तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस मध्यम असावा आणि जेव्हा आपण चकली टाकतो तेव्हा एक बाजू एक 10 मिनिटं छान तळल्यानंतरच ती बाजू पलटी करा। जर तुम्ही लगेचच चकली उलटायचा प्रयत्न केला तर ती तुटते। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या अतिशय खुसखुशीत होतील। नक्की करून पहा। चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या 9व्या रेसिपीकडे, ती म्हणजे पोह्यांचा चमचमीत चिवडा। सर्वप्रथम मी इथे जाडे पोहे गरम कडकडीत तेलामध्ये छान तळून घेणार आहे। पोहे तळताना तेल नेहमी कडकडीत गरम असावं, म्हणजे ते पोहे खूप छान क्रिस्पी असे तळले जातात। गॅस मध्ये मध्ये तुम्ही कमीही करू शकता। जर पोहे तुम्हाला वाटते की जळतायत तर थोडासा कमी करू शकता। आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे पदार्थ चिवड्यामध्ये घालायचे तेही छान खरपूस तळून घ्यायचे। मी इथे पहिले 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी इथे 1 वाटी ही भाजकी डाळ तळून घेत आहे। त्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे असे हे जे काप केले ते तळून घेणार आहे। 1 वाटी बदाम मी तळून घेणार आहे। अर्धा वाटी काजूचे तुकडे तळून घेणार आहे। त्याचप्रमाणे अर्धा वाटी मनुके तळून घेणार आहे। टेचलेला लसूण मी इथे हा तळून घेत आहे। कढीपत्ता जास्त प्रमाणामध्ये तळून घ्यायचा।
सगळे जिन्नस तळून झालेले आहे. आता आपण चिवडा मसाला करूया. चिवडा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा सैंधव मीठ, 1 चमचा साधं मीठ, 2 चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा हिंग घ्यायची. हे सगळे जिन्नस असे मिक्सरमधून बारीक वाटून काढायचे आणि असे तेलामध्ये परतून काढायचे आणि हा मसाला तयार करून घ्यायचा. आता हा सगळा मसाला या तळलेल्या पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि आपण तळलेले सगळे पदार्थ या तळलेल्या पोह्यांमध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचा. झाला आपला चिवडा तयार. चला तर मंडळी, आता वळूयात आपली 10वी रेसिपी, ती म्हणजे मस्त अशी बालुशाही. बालुशाहीसाठी मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचं. आता या पाव किलो मैद्यामध्ये अर्धा पाव किलो म्हणजेच 125 ml तूप घालायचं आणि हाताच्या सहाय्याने असं हलकंसं मळून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हाताच्या सहाय्याने जास्त दाब नाही द्यायचा, हलकंसं वरच्यावर हे पीठ मळून घ्यायचं. 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. साखरेचा पाक बनवण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी घालायचं, 4 वेलची घालायच्या, केसर घालायचं, तुमचा आवडता रंग घालायचा आणि हलकीशी तार सुटेल एवढंच हे मिश्रण छान उकळून घ्यायचं. आता या कणकेचे 2 भाग करून एकावर एक ठेवा आणि त्याचे चौकोनी असे तुकडे करा. एक चौकोनी तुकडा हातात घेऊन हलकासा दाब देऊन गोलाकार करून मध्ये होल पाडून एक बालुशाही बनवून घ्या. अशा प्रकारे सगळ्या बालुशाही बनवून घ्या. बालुशाही शक्यतो तुपामध्येच तळायच्या म्हणजे खूप छान लागतात. तूप हलकंसं मंद आचेवर गरम करायचं, त्यामध्ये या बालुशाही सोडायच्या आणि मंद ते मध्यम आचेवरच या बालुशाही छान तुपामध्ये तळून घ्यायच्या. या गरम गरम बालुशाही जो साखरेचा पाक तयार केलेला आहे त्यामध्ये घालायचा. हा साखरेचा पाक संपूर्ण बालुशाहीमध्ये पूर्ण मुरला पाहिजे या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित टाकायचा. बालुशाही साखरेच्या पाकामध्ये छान वरती खाली मस्त अशी अलटून पालटून घ्यायची. प्रत्येक बालुशाहीवर चांदीचा वर्ख आणि तुमच्या आवडते ड्रायफ्रूटचे काप घालून सजवायचे. झाली तुमची मस्त अशी बालुशाही तयार. तर मंडळी, मी अशा पद्धतीने तुम्हाला जवळजवळ 10 दिवाळीचे फराळ एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. जास्त काही फापट पसरा न सांगता फक्त मुद्द्याच्याच गोष्टी सांगून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिवाळीचे फराळ कसे बनवायचे याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल माय लेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.